प्रत्येकाच्या घराच्या भोवती काय ना काय कुठली ना कुठली तरी झाडं लावलेली असतात. तशीच आमच्या घरातसुद्धा आहेत. तर ह्या व्हिडिओमध्ये आमच्या घरामध्ये किंवा घराच्या बाहेर आवारामध्ये काय काय कोणती कोणती झाडे लावलेली आहेत ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. तर इथे मी लावलेली आहे पुदिना. तर तुम्ही बघू शकता पुदिना खूप असा मोठा झालेला आहे, एकदम एक्सपांड झालेला आहे. त्याच्या ज्या वेली आहेत त्या अशा सगळीकडे लागलेल्या आहेत. आम्ही त्याला काठीनी पुढे केलेला आहे आणि ही जी पेटी आहे ना लोखंडाची, ह्याच्यामध्ये माती टाकून आम्ही मिरच्या सोबत पालक ह्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि एक झेंडू बोलतात ना ते लावलेलं आहे. आणि बाप्पाची जेव्हा पूजा करायची असते तेव्हा दुर्वा लागतोच, म्हणून पावसाळ्यामध्ये दुर्व्याचा काही प्रॉब्लेम येत नाही, पण उन्हाळ्यामध्ये नक्कीच येतो. म्हणून मग आम्ही कुंडीमध्ये असा दुर्वा लावला होता. सोबतच हा खायचा पान, आलूची पाने आणि झिपरी तर तुम्हाला माहिती असेल. हा आहे आबोली. तर आबोलीच्या गजऱ्यामध्ये झिपरी वापरतातच. जर तुम्ही कोकणामध्ये किंवा गावामध्ये राहत असेल तर तुम्हाला आबोली हा प्रकार फुलाचा माहिती असेलच आणि खूप छान दिसायला वाटतो तो गजरा. तर त्याच्यासोबत झिपरी पण लावतात, त्याच्यामुळे आम्ही झिपरी पण लावलेली आहे. इथे आम्ही लावलेली आहे एक लसूणची पात आणि राई लावलेली आहे. सोबत टोमॅटोचे 2 झाडं लावलेली आहेत आणि खूप मस्त मोठी झालेली आहेत ती झाडं. आणि त्याच्यासोबत छोटे छोटे असे आता फुलं लागलेली आहेत, छोटे छोटे टोमॅटो लागलेले आहेत. तर तुम्हाला मी नक्कीच दाखवेन. व्हिडिओ जर तुम्हाला ही आवडली तर मला कमेंट करा. मी माझ्या घराच्या भोवती आता इथे तुम्हाला दिसत असेल मिरच्या लावलेल्या आहेत. तुम्हाला मी नक्कीच दाखवेन. माझ्या घराच्या अवतीभोवती खूप सारी झाडं आहेत, खूप झाडं लावलेली आहेत आम्ही. आणि इकडे तुम्ही बघू शकता वारवा लावलेला आहे आम्ही आणि सोबत तोंडलीसुद्धा लावलेली आहे. तर हा बघा, तुम्ही बघू शकता वारवा कसा मस्त टण झालेला आहे, म्हणजे बी आलेला आहे त्याला, त्याच्यामुळे व्यवस्थित झालेला आहे तो. हा आहे कागरा. तर कागरासुद्धा लावलेला आहे. ही पूर्ण तुम्हाला गर्दी दिसते ना, ती पूर्ण ते कागराचीच आहे. सोबत असा पानांमध्ये लपलेला मला वारवा दिसला. आणि इथे आम्ही तोंडली लावलेली आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा तोंडली लागलेली आहे त्याच्यावर. खूप तोंडली लागली होती. जवळजवळ आम्हाला 4-5 भाज्या जास्त मिळाल्या. इकडे कढीपत्ता आणि केली लावलेली आहे आणि अशी छोटी छोटी बरीच झाडं लावलेली आहेत. जागा तितकीशी नाही आहे, पण जे मातीमध्ये लागतं आहे तेवढे मातीमध्ये लावलेले आहेत. पण काही गोष्टी आहेत ज्यांना मातीमध्ये पूर्ण बोलतात ना, जे पोषक तत्वे मिळायला पाहिजे तर तेवढे ज्यामध्ये नाही आहेत त्या मातीमध्ये, तर त्याच्यासाठी कुंडीच करावी लागते. त्याच्यामुळे मग आम्ही काही गोष्टी कुंडीमध्ये लावलेल्या आहेत. आता इथे तुम्ही बघू शकता चिकू लावलेला आहे, लिंबू लावलेला आहे, पपईसुद्धा लावलेला आहे. पपई हा आहे ना तो छोटा आहे आणि ही बांबू प्लॅन्ट आहे, खूप मोठी झालेली आहे. तुम्ही ह्याला मनी प्लॅन्ट पण बोलतात. आणि ही आहे आबोली. तर आबोलीचा गजरा पण मी तुम्हाला नक्कीच करून